नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर. सकाळचा नाश्ता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे गरमागरम आणि टम्म फुगलेले आलू पराठे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ. पण बऱ्याचदा पराठे लाटताना फाटतात किंवा बटाट्याचं सारण बाहेर येतं. आज आपण पाहणार आहोत अगदी ढाबा स्टाईल परफेक्ट आलू पराठा कसा बनवायचा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मी इथे उकडलेले 4 बटाटे घेतलेले आहेत. एक मोठा बारीक चिरलेला कांदा, लसूण, मिरची, जिरे, बडीशेप, कोथिंबीर याची पेस्ट, 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 2 चमच धनेपूड, 1 चमच आमचूर पावडर, 1 चमच चाट मसाला, चवीपुरते मीठ. मी इथे बटाटे बारीक किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले आहेत. बटाटा क्रश केला की त्याचे थोडे थोडे तुकडे राहतात, यासाठी मी किसणीच्या साहाय्याने किसलेले आहे. त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 2 चमच धनेपूड, 1 चमच जिरे, 1 चमच चाट मसाला, 1 चमच आमचूर पावडर, लसूण, मिरची, जिरे, बडीशेप, कोथिंबीर याची पेस्ट घालून घेतलेली आहे. चवीपुरते मीठ, बारीक चिरलेला कांदा. त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. लिंबू पिळून झाल्यावरती हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे. हे पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहे. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी 1 चमच घातलेली आहे. ती पूर्ण क्रश करून घातलेली आहे किंवा चोळूनही घातले तरी चालेल. थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे. कोथिंबीर घालून ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे. आपले सारण तयार झालेले आहे. त्याला साईडला करून ठेवलेले आहे. मी ते कणिक मळण्यासाठी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 2 चमच मोठे बेसनचे पीठ, 1 चमच मीठ, 1 चमच कसुरी मेथी, कणिक मळण्यासाठी पाणी. मी इथे परात घेतलेली आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ काढून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चमच बेसन, चवीपुरते मीठ, कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे. क्रश करून घातल्यावरती त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण कणिक मळून घ्यायचे आहे. पहिल्यांदा मी इथे थोडे पाणी घातलेले आहे. पाणी घालून मी थोडे थोडे कणिक मळून घेतलेली आहे. लागेल तर तुम्ही पाणी पुन्हाही घालू शकता. मी तर 2 वेळा पाणीचा वापर करून कणिक मळून घेतलेली आहे. कणिक ही खूप सैलही नको आणि घट्टही नको, मीडियम कन्सिस्टन्सी असावी. कणकीला थोडे तेल लावून घेतलेले आहे. तेल लावून तिला पुन्हा एकदा मर्दून घेतलेले आहे. मरदल्यानंतर तिला असेच 10 ते 15 मिनिट असेच झाकून ठेवलेले आहे. दुसरीकडे मी पराठे करण्यासाठी गोळा तयार केलेला आहे. गोळा तयार करून झाल्यावरती त्याला सुक्या पिठात बुडवून घेतलेले आहे. सुकं पीठ हे पूर्ण गोळ्याला लावून घ्यायचे आहे आणि त्याला वाटीसारखा आकार करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की वाटीसारखा आकार कसा दिलेला आहे आणि तो कसा दिसत आहे. त्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहे. सारण हे थोडे जास्तच मी भरलेले आहे. यात तुम्ही जसं गोळा घेईल तसं तुम्ही भरू शकता. सारण हे आत दाबून घेतलेले आहे. सारण दाबून झाल्यावरती त्याला सगळीकडून असे गोल गोल फिरवून घेऊन त्याला पूर्ण असे आत सारण घालून घ्यायचे आहे. त्याला वर एक्स्ट्रा कणिक असेल ती काढून घ्यायची आहे. तो गोळा पुन्हा सुक्या पिठात बुडवून घ्यायचा आहे. सुक्या पिठात बुडवल्यानंतर त्याला चपाती लाटतो त्यासारखे लाटून घ्यायचे आहे. पराठे लाटताना पूर्ण दाबून दाबून असे लाटू नये, फोलारही लाटावेत. दाबून दाबून लाटले तर त्याच्यातले सारण आहे ते बाहेर येईल आणि पराठा पूर्ण फाटू शकतो. तुम्ही इथे बघू शकता पराठा हा जाडही ठेवायचा नाही आहे आणि पातळही करायचं नाही आहे. दुसरीकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यावरती त्यामध्ये तेल लावलेलं आहे. तेल लावून झाल्यावरती त्यामध्ये पराठा घालून घेतलेला आहे. पराठा एक साईडने शेकल्यानंतर दुसरीकडे शेकण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. त्याला वरून तेल लावलेले आहे. दुसरीकडेही त्याला तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावून झाल्यावरती त्याला असे शेकून द्यायचे.
त्याला दोन्ही साईडला करपूस असे भाजून घ्यायचे आहे। इथे बघू शकता तुम्ही पराठा भाजलेला आहे, मी सर्विंग डिशमध्ये काढलेले आहे। दुसरीकडे मी पुन्हा गोळा करून घेतलेले आहे, त्यामध्ये सारण भरून घेतलेले आहे। सारण भरून झाल्यावरती त्यामध्ये मी अर्धी चीजची स्लाइस घालून घेतलेली आहे। तुम्ही हा असाही पराठा मुलांना खाऊ देऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता। चीज घालून झाल्यावरती तोही पूर्णपणे बंद करून घेतलेला आहे। बंद करून झाल्यावरती त्याचे एक्स्ट्रा जे कणिक आहे ती काढून घेतलेली आहे आणि पुन्हा गोळा तयार करून सुक्या पिठात बुडवून घेतलेला आहे आणि तो लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही इथे चीज वरून थोडं थोडं दिसत आहे। तव्यावरती मी पराठा घातलेला आहे। पराठा हा एक साईडने भाजलेला आहे, दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचा आहे। त्याला वरून तेल लावून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही इथे पराठा कसा फुगलेला आहे। त्याला दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचा आहे आणि वरून तेल लावून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही करपूस असा चीज पराठा तयार झालेला आहे। हा मी सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही ह्या दोन्ही पद्धतीने पराठे बनवू शकता। हे पराठे बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता मी दुसराही पराठा असाच चीज घालून स्टफिंग करून घेतलेला आहे आणि तोही पराठा मी शेकून घेतलेला आहे। एका साईडने तेल लावलेले आहे, त्याला दुसरीकडेही तेल लावून घ्यायचे। तुम्ही तूपही लावू शकता। तयार आहे आपला आलू चीज पराठा किंवा नुसता आलू पराठा। तुम्ही दोन्हीही ट्राय करू शकता। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा। हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता। हा पराठा लोण्यासोबतही खूप छान लागतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू।